नमस्कार. 12 फेब्रुवारी 2025ला शनी आणि सूर्य महागोचर सुरू होत आहे. तर याचा फायदा कोणत्या 3 राशींना सुरू होत आहे किंवा 3 राशींच्या नशिबामध्ये 3 राशींना काय फायदा होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. या 3 राशींना चांगले दिवस येणार आहेत आणि त्यांचे सर्व इच्छा अडलेली कामेसुद्धा पूर्ण होणार आहेत. बघा, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र बदलतात त्याला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. जेव्हा कुठलाही ग्रह तारे जेव्हा बदलतात तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवरती दिसून येतो. त्यातला या 3 राशींवरती सूर्य आणि शनी यांचं जे महागोचर होणार आहे याचा काय परिणाम होणार आहे या 3 राशींवरती आणि कोणत्या राशी आहेत ते आपण पाहणार आहोत. या 3 राशींना चांगले दिवस येणार आहेत, त्यांच्या नशिबाचे टाळे उघडणार आहेत. बघा, तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्या गोष्टींची वाट पाहत होता पण तो दिवस येत नव्हता. पण 12 फेब्रुवारीपासून तुमचं नशीब उचकटणार आहे. तर त्यात कोणत्या राशी आहेत ते पाहूयात. ज्योतिषशास्त्रानुसार 12 फेब्रुवारीपासून ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनी देवता आधीच विराजमान आहेत, त्यामुळे कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीचा योग होणार आहे. आणि सूर्य आणि शनीच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगलं फळ मिळणार आहे आणि या राशींना त्याचा शुभ लाभ शुभ फायदा होणार आहे. तर या कोणत्या लकी 3 राशी आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर 3 लकी राशीमधील पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ कसा असणार आहे ते पाहूयात. शनी आणि सूर्य यांचा महागोचर योग संयोग हा योग कसा असणार आहे, याचा काय फायदा होणार आहे ते सविस्तर पाहूया. मेष राशींच्या लोकांना बघा, जो व्यवसाय संबंधित आहेत, जे व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसाय संबंधित आर्थिक फायदा तर होणार आहेच. बघा, व्यवसायामध्ये नवनवीन संधी त्यांना येणार आहेत. म्हणजे तुम्ही व्यवसायासाठी काही नवीन स्रोत तुमच्यासाठी तयार होणार आहेत. तसंच जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना नोकरी लागण्याचे सुद्धा योग आहेत. त्यांनी नोकरीसाठी जरूर ॲप्लाय करावा. या काळामध्ये तुम्हाला नोकरीचे योग आहेत. तसेच करिअरच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला चांगले बातमी मिळू शकते. आणि जे बघा, तुम्ही कुटुंबासाठी काही ना काही आर्थिक प्रगतीसाठी जे काही करत होता, आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी जे प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांना यश येणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला आर्थिक परिस्थितीबाबतचे सगळे प्रश्न तुमचे मार्गी लागणार आहेत. आणि तुम्ही जे कष्ट करताय, बघा, प्रत्येकच पुरुष आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, स्त्रीसुद्धा आपल्या कुटुंबासाठी कष्ट करते. तर तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टाला तुमच्या मेहनतीची साथ लागणार आहे, तुमच्या कष्टाला यश येणार आहे, त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे काही पती पत्नीविषयी जे काही वाद असतील, आपापसात एकमेकाबद्दल काही मतभेद असतील तर ते मतभेदसुद्धा मिटणार आहेत. आणि तुमचं पती पत्नीचं जे काही तुमचं कौटुंबिक आयुष्य आहे ते कौटुंबिक आयुष्यसुद्धा खूप छान आणि सुखकर होणार आहे. किंवा तुमच्या दोघांमध्ये काही पती पत्नीविषयी काही जे वाद असतील ते वाद मिटवण्याचा योग आहे. या काळामध्ये तुमचे वाद असतील ते मिटवले तर ते नक्कीच मिटतील अशा योग आहेत. आणि जमीन खरेदी विषयी बघा, जे काही तुमचे कामे रखडली होती किंवा जमीन खरेदीविषयी तुमचे काही जुने व्यवहार होते किंवा जे काही तुम्ही केले होते त्याच्यामध्ये तुमचं तर काम स्टॉप झालं आहे. जमिनी खरेदीविषयी जे काही तुमच्या अडचणी होत्या, समस्या होत्या, त्यासुद्धा सुटणार आहेत आणि ती कामे तुमची मार्गी लागणार आहेत. तर अशी काय माहिती होती मेष राशींच्या जातकांसाठी. तर नक्कीच हे योग तुमच्यासाठी चांगला आहे, त्यामुळे या संधीचा तुम्ही फायदा करा. आणि माहिती जर आवडली असेल मेष राशींच्या लोकांसाठी तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून द्या. तर पुढचा दुसरी रास कुठली आहे ते पाहूया. दुसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा जो काळ आहे सूर्य आणि शनीचा महागोचर जो योग आहे, संयोग आहे, हा योग कसा असणार आहे तर बघा, सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा संयोग अत्यंत शुभ मानला जाणार आहे, शुभ ठरणार सुद्धा आहे. हा काळ नोकर वर्गासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला असा राहणार आहे.
आणि विवाहाविषयी बघा, ज्यांचे विवाह रखडलेले आहेत, विवाहाचे योग जुळून येत नव्हते, तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करताय पण विवाह जमत नव्हता, लग्नासाठी तुम्हाला हा काळ विवाहासाठी अतिशय शुभ काळ आहे. या काळामध्ये तुम्ही नक्कीच बोलणी करू शकता किंवा विवाहाविषयी काय योग्य निर्णय या काळामध्ये घेतले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि हा काळ अतिशय शुभ असणार आहे. सिंह राशींच्या लोकांना काही टेन्शन होतं बघा, बरेच दिवस तुम्ही टेन्शनमध्ये होता, पण आता नक्कीच तुमचं या काळामध्ये टेन्शन कमी होणार आहे आणि तुम्ही मानसिक तणावातून मुक्त होणार आहात. त्याचबरोबर व्यवसाय म्हणा किंवा कुठलीही कामे तुम्ही जी पार्टनरशिपमध्ये करत होता, त्या पार्टनरशिपमध्ये कामातून तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला चांगलासा फायदासुद्धा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. तर अशी काय माहिती होती सिंह राशींच्या लोकांसाठी. तर माहिती आवडली असेल तर सिंह राशीच्या लोकांनी कृपया करून व्हिडिओला लाईक करा. तर बघा, विवाहाचे योगसुद्धा आहेत, त्याचबरोबर तुमचं पार्टनर म्हणजे तुम्ही कामं करताय त्यावेळेलासुद्धा तुम्हाला यश आहे, त्या पार्टनरकडूनसुद्धा तुम्हाला चांगलेच योग आहेत, नफासुद्धा आहे, काही टेन्शनच्या गोष्टीसुद्धा तुमच्या मार्गी लागणार आहेत. तर असं काय होतं सिंह राशींच्या लोकांसाठी. तर तिसरी पुढची आपली लकी रास कोणती आहे ते आपण पाहूया. त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत जाणून घ्या, कारण की शेवटच्या राशीमध्ये तरी तुमची रास आहे का नक्की जाणून घ्या. तिसरी रास म्हणजे कुंभ रास. तर कुंभ राशींच्या लोकांसाठी बघा, सूर्य आणि शनीच्या संयोगाने तयार झालेला हा योग कुंभ राशींच्या लोकांसाठी कसा असणार आहे, तर अत्यंत लाभदायक असणार आहे. हा काळ त्यांच्यासाठी खूप शुभ आहे. तर नोकर वर्ग जे आहेत, जी नोकर करत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, त्यांच्या बॉसकडनं त्यांचं कौतुक होणार आहे आणि त्यांच्या हातून कामाच्या ठिकाणीसुद्धा चांगली कामं होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचे अधिकारी, बॉस, वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावरती खुश असणार आहेत. आणि यावेळेस बघा, या काळामध्ये तुमचं काय आरोग्य आहे ना, ते बघा आरोग्य चांगलं राहणार आहे. कारण की पाठीमागे तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसावत असतील, काही शारीरिक व्याधी असतील, काही शारीरिक त्रास असतील, तर तुम्हाला या काळामध्ये त्या सगळ्या समस्या नष्ट होणार आहेत आणि तुमचं आरोग्य एकदम छान आणि तुम्ही ठणठणीत असणार आहात. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे बघा, मुलांकडनं तर प्रत्येकाची अपेक्षा असतात, कारण की आपण जे काही करतो मुलांसाठीच करतो. मग मुलांकडनं आपल्या काही ना काही अपेक्षा असतात. तर त्या मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी भेटणार आहे. तुमच्या मुलांकडनं ज्या काही तुम्ही अपेक्षा ठेवल्यात बघा, त्याबाबत तुम्हाला चांगली बातमी मुलांकडनं भेटणार आहे. तर असं काय होतं सिंह राशींच्या लोकांसाठी हा योग कसा होता आपण पाहिला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 राशी पाहिल्या. तर मेष रास, सिंह रास आणि कुंभ रास या 3 राशींचं आपण राशी भविष्य पाहिलं. कारण की 12 फेब्रुवारीनंतर या राशींना इतका चांगला योग आहे आणि राशींना खूप चांगला फायदा होणार आहे. लाभ कोणते होणार ते सुद्धा आपण सविस्तरमध्ये पाहिलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे कोणी 7.5 ग्रहमानामध्ये असतील त्यांना एक आशेचा किरण यातून मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आजच्यापुरती एवढीच माहिती होती. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओमधील माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि पुढे बेल आयकॉन प्रेस करायचं, जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि पुन्हा सांगते, व्हिडिओला लाईक करा. आणि जर याविषयी माहिती जर समजली असेल तर किंवा आता अजून माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. आणि तरी पण काही समजत नसेल, काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. तर तुमची रजा घेते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत.